गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव शहरात एकाच रात्री 7 घरफोडी, पोलीस यंत्रणेला आव्हान, जनतेमध्ये भीतीचे वातावरण। विवेकानंद नगर व मल्हारवाडीसह बंद घरांना केला टार्गेट, लाखोंचे ऐवज लंपास। दिनांक 12 जून रोजी गुरुवारी मध्यरात्री 7 ते 8 ठिकाणी घरफोडीची घटना घडली आहे। बंद घरांना टार्गेट करत नांदगाव शहरातील काही दिवसांपूर्वी गुरुकृपा नगर या भागात घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा विवेकानंद नगर व मल्हारवाडी येवला रोड या भागात देखील मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून शहरात ही दुसरी घटना घडली आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। निवृत्त पोलीस अधिकारी, शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्या घरावर चोरट्यांनी हात साफ केलाय। घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे व तपास सुरू केलाय। विवेकानंद नगर भागातील संतोष जगन्नाथ आहेर, उज्ज्वला राजेंद्र तुपे, जनार्दन आनंदा महाजन, प्रमोद दगडू मराठे, दीपक रावसाहेब निकम, सोमनाथ महादेव ठोंबरे असे 6 आणि मल्हारवाडी येथील विनोद शबू शेलार असे 7 घरफोड्या झाले। विशेष म्हणजे यांचे बंद असलेल्या घरांचे दरवाजा गॅस कटरचा वापर करून कडी कोयंडा कापल्याचं निदर्शनास आले। दगुबाई आहेर यांच्या घरातून तब्बल 10 तोळे सोने व 20,000 रुपये रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे। घरफोडी झालेल्या घरातील कपाटे, पलंग आणि साहित्य अस्ताव्यस्त आढळून आलं। या घरातील लोक घराबाहेर गेली होती याची माहिती आधीच मिळून ही घरे टार्गेट केली अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस यंत्रणा कंबर कसून चोरट्यांचा शोध देखील घेते, परंतु अजून कुठल्याच खुणा मिळून आलेल्या नाहीत। वारंवार या घटना होतच असून पोलीस यंत्रणेला मोठे आव्हान उपस्थित झाले असल्याचे नागरिकांना मध्ये चर्चेचा विषय झालाय। नांदगाव पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे तमाम नांदगावकरांचे लक्ष लागून आहे। एस मराठी न्यूज साठी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।